साऱ्या, जवळपास 15 ते 20 लोक आहेत. त्याचं त्यांनी पूर्ण सजवलं, सगळं आणलं, तिथे ठेवलेलं आहे व्यवस्थित. मी दाखवते तुम्हाला त्यांनी कसं सजवलंय दोघींनी. जॅकपॉट. साडीने केलं तर ठीक वाटते, तुम्ही एज न मोठे आहे माझ्यापेक्षा. ओ माय गॉड, हे सगळं परीनी आणि अमुनी केलं. अशा साड्या पाहिजे. बरं किती मेहनती आहे. नमस्कार सगळ्यांना. आता सुरू आहे अधिक महिना. तर अधिक महिन्यामध्ये सगळ्याच मुली आपापल्या माहेरी जातात. सो मी पण माझ्या माहेरी आलेले होते आणि आज आम्ही आमच्या जवयांना म्हणजे माझ्या अमोंना माझ्या पप्पा आणि माझ्या मम्मीनी जेवण करायला खाली बोलवलेलं आहे. तर त्यासाठी आम्ही सगळेजण सकाळपासूनच तामझाम काही ना काही सुरू आहे. तर डेकोरेशन काय करायचं, कसं करायचं, काय काय ठेवायचं आहे, फुलं आणायची आहे, हे आणायचं आहे, ते आणायचं आहे. मी तर प्रेग्नेंट आहे, सो मी जास्त काही करू शकणारच नव्हते. ऑब्व्हियसली मी काही करू शकतच नव्हते. हाय गाईज, गुड इव्हनिंग टू ऑल. मी आता कुठे आहे? मी माझ्या घरी आहे. काकू 2 मिनिटं थांबा. माझ्या घरी एवढे सगळे लोक आहे, प्रत्येकाला म्हणला की चुपचाप बसा, चुपचाप बसा. लोक पाहून पण कोणी ऐकत नाही. तर आज आहे अधिक मासचा महिना सुरू आहे, तर त्यानिमित्त आम्हाला आमच्या माहेरी बोलवण्यात आलेलं आहे जेवणासाठी आणि जवळचं मानपान करण्यासाठी. तर आम्ही आलेलो आहे. सगळ्यात पहिले ही आमची आत्या, पहिली आत्या आणि ही आहे मीना आत्या आणि ह्या दोघी बहिणी आहे, ह्या हिच्या मुली आहे. हे आजी आहे. इसे गोष्ट देखील ही आहे फर्स्ट जनरेशन. सेकंड जनरेशन मध्ये आम्ही दोघी येतो. ही सोनूताई या मोठ्या भाची मुलगी आणि मी माझ्या पप्पाची दोघं जण. आमची जॉईंट फॅमिली तेवढे सगळे लोक आहे. आता करायला कोण आहे? तर करायला आम्हालाच बोलवलं आदल्या दिवशी. आता आम्ही फोड करत आहे. मम्मीने अनारसे चकले आधीच करून ठेवलाय, तर स्वयंपाक बनवणं सुरू आहे. घामाघूम झालेली आहे सकाळपासून. आमच्याकडे मेंबर खूप सारे आहे, जवळपास 15 ते 20 लोक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला 1 किलोच्या जवळपास पुरण लागते म्हणजे लागते. तर आम्ही स्वयंपाक बनवणं सुरू केलेलं आहे. मम्मी भाजी बनवत आहे. आता आम्ही हॉल मध्ये डेकोरेशन करणार आहे. अमू आणि परी. ही परी आहे. परी हाय. अमू हाय. तर आम्ही हॉलमध्ये जाऊन डेकोरेशन करणार आहे छान मस्त. तर त्यासाठी ते धोंडफोड बनवणं सुरू आहे. अनारसे काढले, चकल्या केल्या, आता जेवण बनवणं सुरू आहे. पुरणाची पोळी, आंब्याचा रस. सजलेलं ताट मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आणि माझ्या अहोंना बोलवण्यात आलेलं आहे 7 वाजता. माझ्या पप्पांनी माझ्या अहोंना फोन केला 5 वाजता जेवायला या. तेवढे 5 वाजता नाही 6 वाजता या. 7 वाजता या. मग तर ठीक आहे 7 वाजता येतो. म्हणजे इतक्या लवकर जेवायला. अधिक वाण त्याच्यासाठी माझे पाहुणे, माझ्या घरचे पाहुणे येणार आहे, म्हणजे माझे हस्बंड येणार आहे. पाय धुण्यासाठी वगैरे तुम्ही बघू शकता दोघी जणी किती तयारी करत आहे बिचाऱ्या. मला करायची गरजच नाही पडत आहे, कारण मी प्रेग्नेंट आहे. सो मी एवढं सगळं नाही करू शकत. थँक्यू हा परी. ठीक आहे. श्रीखंड बनवत आहे, म्हणजे बनवून झालंय ऑलमोस्ट. आणि परी ताट काढत आहे आरतीसाठी. तर माझी बहीण होती अमू आणि परी, सगळं काही त्यांनीच केलेलं आहे डेकोरेशन वगैरे. ते तुम्ही बघू शकता. अमुनी आणि परीने दुपारी जाऊन छान मस्त फुलं आणलंय. झेंडूची 2 रंगाची फुलं, गुलाबाची फुलं, शेवंतीची फुलं, हे फुलं ते फुलं, अलग अलग प्रकारचे त्यांनी फुलं आणलंय. आणि 4 वाजतापासूनच त्या दुपारी कामाला लागल्या आपल्या. सो आता त्या दोघी जणी सजवायला बसल्या खाली. मी तर खाली बसू नाही शकत, त्याच्यामुळे एवढं सगळं माझ्याकडून होणार पण नव्हतं. तर त्या करून राहिल्या एवढ्या वेळचे. त्यांनी पूर्ण सजवलं, सगळं आणलं, तिथे ठेवलेलं आहे व्यवस्थित. मी दाखवते तुम्हाला त्यांनी कसं सजवलंय दोघींनी. थकली का मग तू? जेवतं का मग आता? तर त्यांनी अशा प्रकारे सजवलंय. तिथे या साईडला मी बसणार आहे आणि इकडे पूर्ण काय आहे हे 3 प्रकारचं आयटम ठेवलं आहे. इकडे ते सजवलं, इकडे बत्ताशे आहे आणि इकडे आमचं गिफ्ट ठेवणार आहे. इथे लिहिलं आहे आणि इथे मम्मीने गिफ्ट आणलं मस्त. ती काय माझी चॉईस, हिची चॉईस आहे, गेली होती घ्यायसाठी. आणि इथे अनारसे ठेवले, अनारशावर दिवा ठेवलेला आहे, कारण मग ते जवायला ओवाळा लागतंय. इकडे फ्रुट्स ठेवले आहे. मम्मीने इथे धोंडे. आई काय आहे ते? धोंडफळ आहे, पूर्ण जावायला खायला लागते. बापा एवढं 33 आहे नाही ते? 33 खा के जावायला. पोट फुगन ना त्यांचं. नाही पूर्ण फुगत. ते म्हणतात की धोंडफोड आहे त्याचाच मान असते, म्हणजे जवायला बाकीचं नाही खाल्लं तरी चालते म्हणते. तर जवाई जे माझे अहो येणार आहे, तर ते फक्त धोंडफोडच खाणार. तेवढं सगळं आमचं सजवून झालेलं आहे छान मस्तपैकी. आणि बाकीचे लोक घरात बसले आहे. सगळे थकले आता, तर आराम करत आहे. वेळ आहे म्हणजे अजून आता 6च वाजले आहे टाइम. 4 वाजताच तर दुपारी आपल्या कामाला लागलं. त्यांनी हॉल घेतला सजावटीसाठी. सो त्यांनी त्या फुलाच्या माळा काढल्या, मग त्या फुलाच्या माळा भिंतीला चिपकवल्या. त्याच्यानंतर खाली पाटं टाकले, त्या पाट सजवले, त्याच्या भोवती पूर्ण डेकोरेशन केलं. आणि मग काय काय ठेवायचं, तर मम्मीने सगळं सामान, माझ्या मम्मीने सगळं सामान आम्ही काढून दिलं. अनारसे, चकल्या, लाडू, राजगिराचे लाडू, तिळाचे लाडू, बत्ताशे,
गिफ्ट दिलं त्यांनी मला आणि माझ्या अहोंना. ते गिफ्ट आम्ही तिथे ठेवलं होतं आणि असं छान प्रकारे डेकोरेशन केलं होतं सगळं. आणि त्याच्यानंतर तेव्हा माझी तयारी झाली. झाली तयारी करते आता. जा आता तयारी कर, साडी घाल. आणि मी पण तयारी करते, मी पण पाहते. हा 2 आता रेडी झालेला आहे. सगळे जण आल्यावर लुसी आलीच पाहिजे. लुसी मदत करते पूर्ण वेळ मदत. जिथे सगळे लोक तिथे लुसी. तर इथेच ह्या सर्व गोष्टी संपणार नाही आहेत, अजून पुष्कळ काही आहे. जेवण व्हायचं होतं. जेवणाची तयारी तर माझ्या मम्मीने दुपारपासूनच करायला सुरुवात केली होती, 3 वाजतापासून. तिथे 3 वाजता सगळे मसाले वगैरे काढले, भाजी बनवली. माझ्या आत्या पण आल्या होत्या घरी. ऑब्व्हियसली त्या घरच्या पोरी आहेत, तर त्या माझ्या आत्या पण होते, माझी ताई पण होती, सोनूताई घरी आणि मी. तर आम्ही दुपारपासूनच तयारीला लागलो होतो. माझ्या मम्मीने भाजी बनवली. आत्याने, प्रेमीला आत्या होती, तिने मस्त छान पुरणपोळ्या केल्या गरम गरम. आणि त्याच्यानंतर आम्ही मग ते मम्मी म्हणे धोनफोड करत असते, कारण धोनफोड जी एक हे आहे म्हणजे कणिक आहे, त्याच्यामध्ये पुरण टाकतात आणि त्याला तळतात. जसं मोदक बनवते तसंच त्याच थोडा अलग शेपमध्ये धोनफोड बनवतात. तर मग आम्ही ते बनवायला घेतले. 33 धोनफोडाचा आणि 33 अनारशाचाच मान असतो त्याला, म्हणून मग ते करायला घेतलं. आणि ते बनवून झाल्यानंतर मम्मीने ते पण बनवलं. त्याची मग पूजा वगैरे केली मम्मीने देवासमोर. आणि मग बाकीच्या पण गोष्टी केल्या. पोळ्या टाकल्या मम्मीने, भजे काढले, पापड, कुरडी, वरण भात, आंब्याचा रस मोठ्याने बनवला. हा पुऱ्या माझ्या आत्यानेच गरम गरम काढल्या नंतर आल्यावर. तर अशा सगळं काही गोष्टी होत्या, त्या सगळ्या आम्ही सगळ्यांनी मिळून केल्या छान. आणि खूप मजा आली ते करताना. आता इथे सगळे जण तयारी करत आहे, तर मी पण तयारी करते. मी साडी नव्हती घालणार, पण मम्मी मध्ये साडीच घाल म्हणे. तो माझा कॉम्पॅक्ट पावडर पण संपलाय गाईस. हे सासूबाई, ही माझी सासू. क्या बोला तूने? हे सासूबाई, ही माझी सासू. ही माझी आई. सासूबाईची खूपच आठवण येत आहे तिला. ही माझी आई. आईला रेडी झाली आहे छान मस्त. तिने आम्ही अलग कॉम्बिनेशन केलं. तिने रेड आणि ग्रीन घातलाय आणि मी ग्रीन आणि रेड घातलाय, असं कॉन्ट्रास्ट. फोन लावून देतो, तू सांगून दे. आताची डिमांड आहे म्हणून असे कपडे घालून यायचे. सांग. लाल खालचा पॅन्ट राहील तर वरची हिरवी कुर्ती राहील, त्याच्यावर दुपट्टा लाल, टोपी सोनेरी दुपट्टा, काठ ठीक आहे. पिवळी टोपी घालून येतात. माझं आताच एवढं डिमांड आहे, तर सांगतो मी माझ्या आव्हानांना असे कपडे घालून या म्हणून. तुझे हस्बंड नाही येत आहे का गं? हा किरणचा भाऊ आला. त्याला संडास लागली आहे, ते आलू बोंडे खाऊ खाऊ. रेडी झाली आणि मी पण रेडी झाली आहे छान मस्त. आता ताट काढणं पण सुरू झाले, कारण 7चा टाइम दिला होता आणि आमच्या आले नाही आहे. 7 वाजले. 10 मिनिटं वाट बघू, लवकरात लवकर आले पाहिजे, कारण मला खूप जोरदार भूक लागली आहे. आता एवढं सगळं पाहून आंघोळ करून आली ती. हे सगळं काही झाल्यानंतर सगळ्यांनी 6 वाजता रेडी झालो. सगळे आपापले रेडी झाले. सगळ्यांनी साड्या घातल्या. मी पण साडी घातली. मी ऍक्च्युली साडी घालणार नव्हती, पण माझी मम्मी म्हणाली की नाही तू साडी घाल, तू साडीमध्ये छान दिसशील. घालते म्हटलं साडी, म्हटलं घालते. तर मग मी साडी घातली, माझ्या मम्मीने घातली, ताईने पण घातली, आताने वगैरे सगळे रेडी झाले. पप्पानी पण कपडे घातले छान मस्त, पॅन्ट शर्ट वगैरे सगळे जण रेडी झाले. आणि सगळे जण 7 वाजताची वाट बघत होते, कारण 7 वाजता सांगितलं होतं माझ्या अमोलना की तुम्हाला घरी यायचं आहे जेवण करायला. की जे जवाई होते त्यांना पण सांगितलं होतं. सगळे जण 7 वाजताची वाट बघत आहे की कधी येते, कारण सगळं रेडी होऊन बसले होते, सगळे रेडी झाले होते छान मस्त. आणि सगळ्यांना एवढं सगळं बनवून झाल्यानंतर ऑब्व्हियसली या भूक तर लागणारच होते. मग सगळे रेडी झाल्यानंतर सगळे वाट बघत बसले 7 वाजेपर्यंत. आणि फायनली 7 वाजता बरोबर टाईमवर माझे अहो माझ्या घरी आले आणि सगळ्यांना एवढा आनंद झाला की वा, टाईमवर आलेले आहे ते खूप मोठी गोष्ट होती. मग ते आले आणि आल्यानंतर नात्या बिचाऱ्या मला ग तुमची खूप हे होऊन राहिली. आणि आता दोघी जणी पुन्हा पुऱ्या तडून राहिला इथे उभ्या राहून तयारी वारी करून. हो, हक्क गाजवाचा आपल्या लग्न झाल्यावरही. काय हक्काला मागायचं जे मागायचं आहे ते हक्कानं म्हणायचं मला हे काम करायचं आहे. हक्कानं म्हणायचं मला हे पाहिजे. हो बरोबर आहे. हक्कानं म्हणायचं मला तसं पाहिजे, मला ही साडी पाहिजे. हक्कानं म्हणायचं व्यसन करा. अरे बापरे, तू तर ड्रेस घालणार होती. मला साडी घाला. बापरे, वाली काय जॅकपॉट. हे जे आहे ना ते अंदर पण आहे. काय आणलं? दादी बाहेर बसलेली आहे गोष्टी करत. वेलकम. नमस्कार, धन्यवाद. काय करायला लागते? सगळं पुढे मारून जायला लागते. नाही माहीतच पडेल तुम्हाला आता.
साडी वाळी सजून आहे एकदम. साडी ड्रेस घालून सजून आहे. माझी साडी आहे ती. पण येणार नाही असं. अरे वाय ती म्हणते मी नाही येत. का बरं? लाजत आहे. फुटेज फुटेज खातो. तर आलो ना मी, काय करायला लागते? काही नाही, चप्पल काढ. मी म्हटलं उभं ठेवतं काय? राईट लेफ्ट काय करायला लागते? मी इकडून जाऊ, तू इकडून. माझ्या लेफ्टला पाहिजे आणि मी तुझ्या राईटला. बरोबर आहे ना? मी अंकीवरून ओळखलो ते. असंही असते. नंतर लावते बाहेर. पाय धुवा लागते का My God. मला? आता पोरं तर नाही आहे आपल्याकडचे, तर काय ग? कामाचे नाही तरी आमच्याकडचे म्हणतात पोरच कामाचे आहे. सो काय ग श्री होता ना? श्री कुठे? नाही ते गायब झाला. पाणी लागून दे फक्त. नाही रे, हे साडीनं केलं तर ठीक वाटते. तुम्ही एज न मोठे आहे माझ्यापेक्षा. अरे आता ते तर तिच्या मनात करू दे तिला. पदर घे डोक्यावर. दादीची कॉमेंट्री आली मागून. पदर घे म्हणते डोक्यावर. डोक्यात नाही घे, अंडर घे. डोक्यावर घे म्हणते. दादी मागून पाहून राहिली ना. डोक्यावर खरंच राहणार आहे का पदर? जेवढ्या वेळ राहील तेवढ्या वेळ घे. बस याच वेळेस पुढच्या वेळेस पासून चुपचाप यायचा, आंबेडकरच जेवायचा आणि घरी जायचं. धन्यवाद. शाबास किती. ये टाळ्या वाजव सगळ्यांनी. माझ्या अहो घरी आले. मग माझ्या अहो घरी आल्यानंतर मग मम्मीने त्यांची आरती केली. आमच्याकडे पद्धत असते टिक्का वगैरे लावण्याची आणि आरती ओवाळण्याची, पाय धुण्याची वगैरे. तर त्यात ती रसम आहे ती केली. नंतर त्यांना घरात बोलवलं. घरात बोलवल्यानंतर त्यांना ते डेकोरेशन पाहून ते इतके शॉक झाले. अरे बापरे, एवढं सारं डेकोरेशन, एवढं सगळं काही केलं माझ्यासाठी. आणि त्यांना ते बघून खरंच खूप खुशी झाली. तर ते तुम्ही त्यांनाच विचारा की त्यांना कसं वाटलं आणि कसं नाही, तर कमेंट्स मध्ये. मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो. जेवण झालं छान. आणि एवढं एकचदा वाढला, डबल घेण्याची गरज नाही पडली. पण माझ्या अहोनी भाजी 2-3 वेळा घेतली, कारण त्यांना भाजी खूप आवडली होती. आणि भाजी माझ्या मम्मीने बनवली होती आणि आत्यानी बनवली होती मिळून. तर अहोनी भाजी 2-3 वेळा घेतली जेवायला छान. आणि त्यांना खूप आवडलं जेवण आणि पोट भरून जेवण झालं त्या दिवशी मस्त. आणि खूप मजा आली ह्या सगळ्या गोष्टी करताना. त्याच्यानंतर आम्ही रील्स पण काढले. आणि ते रील्स तुम्हाला जर बघायचे असेल तर किरण शशांक कुडाके इंस्टाग्राम चॅनलवर ते टाकलेले आहे, तर नक्की जाऊन तिथे बघा. वेलकम या. मला काही सांगितलं तर मी मान्यच आहे. ओ माय गॉड. अधिक वाण सण लेख जावयाचा कौतुकाचा. हे सगळं परीनी आणि अवनी केलं. अशा साड्या पाहिजे. अगर किती मेहनती आहे इकडून तुम्ही बसा. अच्छा. हा आणि ही आहे का? या. पहिले सोफावर थोडा वेळ. ते बरं झालं हे ठेवले इथं, नाही तर मी पाटावर बसणार होतो. पाठी घालून बसले तर पक्का. हो बसता येते तर. मला कधी बसच नाही म्हटलं. बसू नको तू, वाटल्यास तिथं बसायला लेट. अरे हळू. भारी आहे बरं तुला. पाट का ठेवलंय? एवढं सगळं खायला बनवलेलं आहे. तेच खायचं. धोनफोडला मम्मी म्हणे खूप जास्त मान असते म्हणे जवयासाठी. काय आहे ते? धोनफोड आहे, धोनफोड. पूर्णाचे धोनफोड. पब्लिकला सांग काय आहे. हे पूर्णाचे डिटेल मध्ये. मी ऑलरेडी सगळं पब्लिकला सांगितलं अच्छा, ब्लॉग मग ठीक मध्ये. आहे, मग ठीक आहे. मी ऑलरेडी सांगितलं ते धोनफड आहे. त्याचा मान असते स्पेशल जवयांना. तर ते जवायला खावं लागतं म्हटलं. पूर्ण 33 खा लागते का आता? हो. हे पूर्ण 33 मला खावं लागतात म्हणते. धोनफड मग ते पुरणपोळी ना आंब्याचा रस तोंडासाठी बनवला. ते पण खायचं, हे पण खायचं. बरं, हे गोड असते का? हो, पूर्णाचे आहे, पूर्णाचे. मी गोड खातो. आणि मी विचारतो मी गोड खातो. नाही खात, खूप कमी खातो ते. आजी म्हणे की ते ताटावर उभं असताना बा डोक्यावर पदर घे म्हणे. आता तो पदर सरकत होता. हा, पद्धत तशी आहे. बरोबर आहे. बस. ठीक आहे यार, ठीक आहे, ठीक आहे दादी. हे सगळं काही सुरू असताना माझी जी दादी आहे ती खूप एजेड आहे, म्हातारी झाली आता. तर ती मधात करते. तिला ऐकायला खूप काही जास्त येत नाही, खूप कमी ऐकायला येतं. तर ती बारकाईने सगळ्या गोष्टीकडे नजर फिरत राहते की कोण काय करत आहे, कोण काय करत आहे, कोण काय करत आहे. आणि जर कोणी काही चुकीचं करत असेल ना, ती त्यांना ती रागवते. जसं की मी चुकीचं केलं होतं की मी जेव्हा माझ्या अहोसोबत एंटर होत होती आणि माझी मम्मी माझी ओवाळणी करत होती, टिक्का लावत होती, तर मी डोक्यावर पदर नव्हता घेतला. तर माझी दादी म्हणते, ए पोरी डोक्यावर पदर घे ना,
म्हणते? म्हटलं हो काळजी घेते म्हटलं. तर अशी माझी दादी आहे आणि मधात करतच राहते ती, पण तिच्यामुळे मजा येते घरामध्ये. काही आहे पण लाईन गेली ना, हवा चालू आहे ना, वादळ आहे ना, पाऊस आहे ना, पण काहीच नाही, पण लाईन जाते. याच्यात ऍस्थेटिक शूट होते लाईन गेली असली तरी. येतात ना चांगला. घाम येते त्याचं काय करायचं आहे? आता त्याचं काही ऑप्शन नाही आहे. किती विजू देते फॅन, फक्त लाईन आली पाहिजे लवकर. धन्यवाद माते, सॉरी पत्नी. हे दोनपट हत्तीच पूर्ण खायच्या आणि अनारसे ते करंज सगळं घरी नेऊन रोज खायचं. आजीबाई आहेत ह्या आमच्या घरच्या इकडच्या. सगळ्यांना टोमणे मारत राहते. दुसरी आजी आहे. तर लाईन रोज जाते का? पाहुणे आले म्हणजे जाऊ. जवायला त्रास देते लाईन वाली. अगं गरमी होता मला. नाईस नॉईस हुज चॉईस. दोघी ना आठ ठेवले, दोघी पैकी कोणाची? आणि मला व्हिडिओ कॉल करून विचारलं तेव्हा. खूप छान आहे, मला आवडली. मी नाही वापरणार आहे तरी बायकोसाठी आवडली. लेदर छान आहे तिचं. काय हो हो पैसे पण तसेच आहेत त्याचे. पैशाचं विचारलं का कोणी तर काहीच नाही. आता मी सांगितलं ना, काय प्रॉब्लेम आहे? पैसे असते ना. ठीक आहे मी सांगितलं, सॉरी. बापरे, याच्या चरण स्पर्श करायला लागेल ना. बायकोकडून सॉरी म्हणून घेतलंय ना. जो काम मैं इतने सालों में नहीं कर पाया. बस हळू हळू रागा दौडवशील मला तसं करतो. सिरियसली जेवण आलेलं आहे आमचं आणि जेवणामध्ये आहे पुरणाची पोळी. पोळी पण आहे साधी आणि पुरी पण आहे. अजून पापड आहे, हा दुसरा पापड आहे, कुरडी पण आहे, भजे पण आहे, आंब्याचा रस आहे, कढी आहे, लोणचं आहे, इकडे सलाद आहे आणि आलू मटरची भाजी आणि भात आहे आणि इकडे श्रीखंड आहे. आहे रे, ते एवढं सगळं आहे. मी पण क्रॉस चेक करत होतो, माझ्यात पण सगळं आहे. मला कमी दिन म्हटलं पण तुला जास्त देणार. तूच हो मोठी. लाईन गेली होती तेव्हापर्यंत दिवे लावले होते. आता लाईन आली तर सगळ्यांनी फॅन लावले. दिवे पुन्हा बंद झाले, आता पुन्हा दिवे लावत आहे. लाईन पण किरणचे पेशन्स चेक करत आहे. किती वेळा लाईन येणार. तिनं आज ठरवलं होतं ते चिडचिड नाही करणार आहे. तर हे आमच्या घरातले सगळ्यात मोठी जावई, ते डायरेक्ट ड्युटीवरून आलेले आहे. तसंच त्यातच दे, बस ना बसून गौर से दे की आदमी लग्नाच्या आधीच अधिक मासचे जेवण जेवायला भेटून राहिलेलं. लवकर लग्न होऊन जाईल त्याचा. लवकर लग्न होईल तुझं. तू खा पहिला. एवढंसं का तोडलं? पूर्ण खा, पूर्ण खा लागतं. ते जवायला खा लागतं, पुढे तोड घेतो. नाईस, पूर्णाच्या मस्त म्हणजे हे काय छोटी पुरणपोळी असते का? हो, छोटी पुरणपोळी. ही पूर्णाची पोळी प्रेमीला त्याने केली. बिचारा आत्या इथं आला अधिक महिन्यासाठी आणि आत्यालाच कामं सांगितली. बिचारा दोघीच जणी कामं करत होत्या. भाजी मस्त झाली म्हटलं. कोण बनवली म्हटलं तर ते म्हणते मी ना आत्याना. मग तिकडे बघितलं तर म्हणजे नाही, सासूबाई म्हणते मी बनवली. म्हणजे दोघींनी मिळून बनवली. मसाला आईने बनवला, हो, बाकीचं काम प्रेमीला त्याने केलं. बस झालं फॉर्मॅलिटी. शोभन किती पायामधी पैजण वाजल कशी कानात वाजून रायली सनाई माया हळदीन रंगून गेली माई रायली सनाई माया हळदीन रंगून. हे मायावरचं हे विचारचं इथूनच करून घ्या असं. बस बस बस. आशीर्वाद. पान बनवू का म्हटलं? पान बनवलं ना. बस ना. नाही, मासरी पण बनवतो ना मी. मी नाही खाऊ का? मला चालते पान. नाही चालत. ओके मग साधं ठीक आहे. लवंग चालतं ना मला. किरण माझ्यासाठी पान बनवत आहे, होममेड पान. मी खाऊन मला चालते. पचन चांगलं होते मी.
पान चालते का? है ना, चालते ना. तर आम्ही माहिती का मगाशी झोपलो, म्हणजे मी झोपली होती आणि माझ्या बहिणी माझ्या बाजूला उभ्या होत्या आणि गोष्टी करत होत्या, म्हणजे बसल्या त्या गोष्टी अमू, परी, सोनताई वगैरे. मी जेवली आणि नंतर थोड्या वेळाने झोपली. तर बेबी माहितीये का मूव करत होता, थोडंसं मुवमेंट येत होतं, तर मला असं चांगलं वाटत होतं. तर मी हात लावला, तर बघितलं खरंच मूव करत होता तो. तर मग मी परीला पण हात लावायला लावला आणि अमूला पण हात लावायला लावला. तर त्यांच्या रिॲक्शन एकदम असं वेगळं होतं. म्हणजे असं त्यांना खूप वेगळं फील झालं. तर तुम्ही त्यांच्यासोबत नाही का, कसं वाटलं? यार मला छान वाटलं, कारण मला आता पहिल्यांदा असं एक्सपिरियन्स करायला मिळालं. मला छान वाटलं. मोठे मामा थोडेसे असे ओरडले तर एकदम ते ठीक झाल्यासारखं झालं. माझ्या हाताला पण फील झालं. मला खूप सुंदर, मला तर असं वाटलं हॉक केलं. मला असं वाटत होतं की डोकं लागत आहे, असं मी हात फिरवत आहे. आता नाही येत का? ए बाळा, जेवला का तू? जेवला. तुला फील होते ना जेव्हा तो हात मगाशीपासून आलो आहे, माझा आवाज ऐकू येत असेल तुम्हाला, पण माझा जेवढा आवाज येत आहे तो आवाज कंटिन्यू 24 तास असतो इथे. एवढे सारे आवाज ऐकून ते अंदरून म्हणून काय लावलं रे, बंद कर. मला वाटतं असं भांडणं झाले, मी किरणकडे पाहतो, काही नाही नॉर्मल आहे म्हणते किरण. म्हणजे वेगळं फील झालं असं असतं त्याचं, रक्कन अंदरून लाता बंद कर आवाज. किंवा दुपारी जेव्हा टाइम राहते ना, तेव्हा माझ्या घरात थोडा गोंधळ होते. एकदम एकसोबत सगळे जेवायला येतात. त्याला आता यायला नाही पाहिजे का? तिच्या तिथं सरपटते. ती तशीच आहे आळशी. ये तेव्हा तिच्या तिथं सरपटते, असं नाही का उठण आणि मग किरण सारखीच आहे. माझ्यासारखी नेहमी नाही आहे अशी, काही पण नको बोलू. माझे कपडे दिले ना की तुम्ही गेले असते. कुठून? इथूनच आणले काय? आराधना, कारण तिथले कपडे चांगले असतात म्हणून. सो आता आमचा कार्यक्रम झालेला आहे अधिक मासचा आणि सगळेजण खुश आहे. मी पण खुश आहे, माझे अहो पण खुश आहे, ताई पण खुश आहे, आत्या पण खुश आहे. आणि आता सगळे आपापल्या घरी निघताय. कोणी दुःखी व्हायला पाहिजे होते काय? नाही, काय सांगू सगळे खुश आहे बा, असं म्हणत आहे मी. हा, आत्या फक्त इथे आहे, कारण आता दूरचे आहे. एक चांदूर बाजारची, एक वर्धेतली आहे, त्याच्यामुळे त्या इथेच आहे. आम्ही अमरावतीतले आहे म्हणून मग आम्ही दूरच्या आता म्हणजे मग दूर राहते, मग त्या अमरावतीमध्ये नाही राहत. आम्ही अमरावतीमध्येच राहतो म्हणून आम्ही आता निघत आहे. फिर बाय बाय. ही खूप दूरची आहे. आणि मग खूपच दूरची आहे. मी दूरची नाही, अमरावतीचीच आहे. बाय 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 बाय. अम्मू दादी, तिला चारून द्या लागते. जर मम्मी नसेल तर ती जेवत पण नाही. कसं खाऊ घालायला लागते? असं हातातून खाते का? आई, एवढा लाड करणं चांगली गोष्ट नाही आहे ना. आमचं तर नाही कोणा. अगं ती मुखी आहे, तिला समजत नाही. ती मागते कायचं एवढा लाड करू हे असं होते मग. ऐकत नाही ना, हा? ऐकत नाही. मी काहीच नाही बोललो. जाऊ द्या, मी काही नाही बोलत. माझ्या आईने लाड केलेला आहे, खूप जास्त लाड ते केलेला समजलं मला, त्याच्यामुळे आहे. तर खाण्याच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत केलाय. खाण्याच्या बाबतीत सगळ्या बाबतीत अजूनही काय जात होती ना दरबार घेत जात होती. अजूनही काय कशासाठी? ते नाही पाहिजे, टिफिनसाठी. स्टोरी टाइम. हा, पूर्ण सांगा. शाळेत जात होती तेव्हा हे भाजी नाही पाहिजे, ते भाजी नाही पाहिजे, नुसतं वरण येत होती, वरण कळवलं वरण. जडलेलं बरं. कळवलेलं. हा, तेच जडलेलं. मला दुसरं काही आवडतच नव्हतं. हे भाजी नाही पाहिजे, शेंगाची भाजी नाही पाहिजे, भेंडीची भाजी नाही पाहिजे. हे तर सेम चालू आहे माझ्या घरी. आता मी कोणते तू म्हणते भाजीपाला नाही आणा, तर भाजीपाला आणला तर म्हणते हेच खाऊन आणलं, तेच खाऊन आणलं. अशीच आहे. चला, मला फक्त बस एक चान्स पाहिजे होता बोलायसाठी. चला. बरं, तू करून दे राहिली, घरी खाऊन राहिली शेंगा. आता नाही होता माझा मूड. चला. चलो. तर अशा प्रकारे सगळं काही पूर्ण दिवस आमचा त्याच्यामध्ये गेला होता. आणि अधिक मासचा महिना हा जवायसाठी खूप स्पेशल असते आणि कोरींसाठी पण. तो आमच्यासाठी खूप स्पेशल होता तो दिवस. आणि मला पण खूप छान वाटलं, माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी एवढं सगळं काही केलं त्याच्यासाठी. खूप 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 मजा आली त्या दिवशी. आम्ही खूप मजा केली, छान मस्त. आणि रील्स पण काढले, फोटोशूट पण केला, खूप साऱ्या गोष्टी केल्या. तर तुम्हाला ते जर बघायचं असेल तर किरण शशांक कुडाके चॅनल आणि शशांक कुडाके चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. सो प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला विसरू नका. ओके, सो सी यू, बाय बाय. आणि हा, तुमचा अधिक महिना कसा गेला ते नक्की मला सांगा कमेंट करून.